सखींनो, आज आपण बनवणार आहोत बासुंदी। तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 लिटर दूध आणि आपण ते आता गरम करण्यासाठी ठेवून देऊयात। दुसऱ्या एका पॅन मध्ये आपण त्यातलेच गरम झालेले अर्धा कप दूध आणि पाऊण कप मिल्क पावडर घेऊन त्याचा आपण खवा बनवून घेणार आहोत। खवा आपण रेडीमेड सुद्धा आणू शकता किंवा असाही बनवू शकता। आता आपला हा खवा एक 5 मिनिटांनंतर तयार झालेला आहे। आता एका कढईमध्ये आपण 1 वाटी साखर घेऊन ते कॅरमलाइज बनायला ठेवणार आहोत। आता आपले कॅरमलाइज साखर तयार आहे। आता आपले हे कॅरमल मध्ये आपण अर्धा कप दूध थोडे थोडे करून मिक्स करणार आहोत। आपण याच्यामध्ये गरमच दूध वापरायचे। पूर्ण साखर विरघळली जाईल। आता जे आपले कॅरमल तयार आहे ते आपण आपल्याला जे गरम करायला दूध ठेवले आहे त्याच्यामध्ये आपण ते घालून घ्यायचे आणि जो मगाशी बनवलेला आपला खवा होता तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा। आता आपण एक छोट्याशा तडका पॅन मध्ये ड्रायफ्रूट फ्राय करून घेणार आहोत। आता आपले फ्राय झालेले ड्रायफ्रूट आपण आपल्या तयार झालेल्या बासुंदीमध्ये घालून आणि वेलची पूड घालून आपली बासुंदी तयार आहे। तर आपली ही दाणेदार अशी बासुंदी घरच्या घरी केलेल्या खव्यामध्ये कशी वाटली ते तुम्हाला नक्की सांगा। थँक यू।